गुड मॉर्निंग, सुप्रभात. चला तर मंडळी, मग आज आहे शुक्रवार. मग शुक्रवार कुण्या देवीचा वार असतो? तर माता राणीचा. माता राणीचा वार असल्यामुळं आज पूजा, आरती, धूप करावं लागतं बरं का. मी तरी करत असते मंडळी. मग आता तुम्ही करता की नाही मला माहीत नाही, पण मी मात्र शुक्रवारी पूजा, धूप, आरती करत असते. दररोजच असती, पण आज शुक्रवारची स्पेशल असती. तुम्हाला वाटल मी शुक्रवारी पूजा करते, धूप करते म्हणजे येरी नाही करत. तसं नाही, येरी पण असतं, पण आज शुक्रवारचं स्पेशल असतं. तुम्ही बघा आणि तुम्ही पण अशा प्रकारे करून बघा. आज शुक्रवार आहे आणि ही पूजा अर्चा सगळी घरची आवरली बरं का मी. आणि आपल्या देवाऱ्यातली तर पूजा झाली, पण शेवटी इथं ह्या फोटोमध्ये माझा जीव अडकलेला आहे. ओ, जीव गुंतलाय माता राणीमध्ये. माझा जीव गुंतलेला आहे. माता राणी म्हणजे माझं जीव आहे, जीव काळीज आहे माझं श्रद्धास्थान आहे माता राणी म्हणजे. हां, हे पहा, फोटोला सुद्धा मी धूप, दीप, नैवेद्य दाखवत असते मंडळी. का तर मी तिच्याशी बोलते म्हणून बरं का. आणि आज मी कुठं जाणार आहे मी तुम्हाला सांगणार नाही, ओळखा. आले आता मारुती अण्णाचं दर्शन घ्यायला. तुम्हाला माहिती आहे, बाहेर जायचं म्हटलं की पहिले मारुती अण्णाचं दर्शन. अण्णा ह्या शब्दामध्ये माझं विश्व, तुम्हाला माहिती आहे ना. मारुती अण्णा म्हणजे अण्णा ह्या शब्दात माझं विश्व आहे. का तर जाऊ द्या, नेहमी सांगण्यात काही मजा नसती. चला मग आता माझ्यासोबत तुम्ही चला. मी कुठं चालले ओळखा पाहू. आज माता राणीच्या दर्शनाला जायचंय मंडळी. सकाळचे 7:30 वाजलेत, पण एवढं ऊन आहे. बापरे, 7:30ला एवढं ऊन. बापरे, काही खरं नाही रे बाबा. यंदा उन्हाळ्यात जास्त बाहेर फिरायचं नाही बघा. आता उगी मला माता राणीचं खूप दिवसापासून गेला 1 महिना झालं मी मंगळवार आलं की शुक्रवारी जावं, शुक्रवार आला की मंगळवारी जावं असं म्हणण्यात हे मला तर ऊन झालं पहा, खूप आणि खूप. 7:30ला मंडळी किती ऊन लागायलंय. तुम्ही बघू शकता मी कसलं कव्हर केलंय बेकार. बघा हे पा, ओळखलं तुम्ही मला? ओळखलं ना? हां, चलो बाय. माझ्यासोबत मी माझ्या सर्व लाईक सबस्क्राईब करणाऱ्याला आणि न लाईक सबस्क्राईब करता माझे व्हिडिओ बघणाऱ्याला सुद्धा, कारण माझं मन खूप मोठं आहे. तुमच्यासारखं लाईक सबस्क्राईब न करता व्हिडिओ बघतात ना, तरी सुद्धा मी तुम्हाला आज माता राणीचं दर्शन करणार आहे. का तर माझं मन खूप मोठं आहे. तुमच्यासारखं छोटं नाही, न लाईक सबस्क्राईब करत नाही ना तेवढं. चला मग अशा प्रकारे मी कुठं आले ओळखा. जे लातूर जिल्ह्यातले त्यांना माहिती आहे. हे काय आहे? माझ्या रेणुका मातेचं मंदिर आहे. माझ्या सुखद आयुष्याची सुरुवात माता राणीच्या मंदिरापासून झालेली आहे. मला माता राणी म्हणजे बस काही शब्दच नाहीत त्या माता राणीविषयी बोलायला. अशा प्रकारे आम्ही आज रेणापूरच्या रेणुका मातेच्या दर्शनाला आलेलो आहेत बघा. अशा प्रकारे मी आतमध्ये आले. हे यशचं काय असतंय मला माहिती नाही. हे भानगड त्याची काय बोललेलं असतंय, त्याचं काय नाही काय माहिती नाही. पण एवढं खरं आहे की माझ्या आईला नातू व्हावा म्हणून हे सगळा आटापिटा होता त्याचा, असं मला थोडंफार भणक लागलेली आहे. मग का माहिती आहे का? कारण माझ्या आईनं आम्हा दोन्ही भावंडावरती आयुष्य कडेला आणलेलं आहे मंडळी. आणि आता अशात माझ्या भावाला पॅरालिस झाल्यामुळं माझ्या आईला खूप त्रास होतो, दुःख होतं. तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळेस आपल्या लेकराला कुठलं दुःख, संकट, लेकरू आजारी पडल्याच्या नंतर त्या आईच्या मनाला, काळजाला, शरीराला काय वेदना होते फक्त आणि फक्त त्या आईच्याच आत्म्याला माहीत असते. आणि जी आई आहे तिच्याच आत्म्याला कळकळ आणि तळतळ होत असतो. मग त्याच्यामुळं माझ्या लेकरांनी काहीतरी आईला सुख, आनंद मिळावा म्हणून नवस बोललेला की माझ्या भावाच्या मुलाला मुलगा व्हावा. कारण तिनं तिच्या लेकराचं दुःख विसरून त्याच्या लेकरात सुख शोधावं म्हणून हा सगळा आमचा आटापिटा होता मंडळी. माझ्या भाच्याला मुलगा झाला आहे, माझ्या विश्वजितला, म्हणून आम्ही माता राणीच्या दर्शनाला आलो बघा. अशा प्रकारे आम्ही नवस फेडण्यासाठी आम्ही ह्याच्या अगोदर तुम्हाला माहिती आहे, तुम्ही बघितलं ना एडामाईचा नवस फेडलेला,
तसंच आता रेणुका मातेचं आमचं श्रद्धा ठिकाणच आहे हो माता राणी, मग ती कोणती पण माता राणी असो. हे पहा, रेणुका मातेचं दर्शन घेऊन म्हणजे पायरीचं दर्शन करून आम्ही आत प्रवेश केलेला आहे. आज शुक्रवार असल्यामुळं खूप गर्दी होती. आम्ही जवळपास अर्धा तास गर्दी कमी होण्याची वाट बघत बसलो आणि शेवटी अर्ध्या तासानं आत एंट्री केली. पण मंडळी, एंट्री केल्याच्या नंतर पण एक दोन येतच होते आणि आमची श्रद्धा, आमचं मन बघून त्या माता राणीनं त्या पुजाऱ्याच्या मनात अशी संकल्पना सोडली की आतमध्ये गेल्याच्या नंतर त्या पुजाऱ्यानं मंडळी लगेच यशला बघून म्हणला, भैया कर तू आरती तुझ्या हातानं. मग मी म्हणले त्या पुजाऱ्यांना, देवबाप्पा मी आरती करू शकते माता राणीची? तर त्यानं म्हणला, हो का नाही दीदी, करा ना. म्हणला, हे पहा मी घरून पूर्ण आरती नैवेद्य सगळं नेलेलं होतं. ते सगळं हे पहा, एवढं माझं मन भरून आलं. खरंच माता राणीनं मला आज खूप आणि खूप मोठा आशीर्वाद दिलाय मंडळी. का माहितीये का, अहो कुठल्याही मंदिरात जावा, तुम्ही लाख रुपये जर दिलो तर आरती करू देत नाहीत. ते तिथं बसलेले पुजारीच आरती करतात. किती पण पैसे द्या, आरती करतात, बाजूला थांबा, आरती देतात घ्यायला. पण माझ्या माता राणीच्या आदेशानं हे पा माझ्या लेकराला आणि मला दोघालाही आरती करण्याचा योग प्राप्त झाला. आज मी स्वतःला खूप धन्य मानते की माता राणीची आरती करण्याचे भाग्य आज मला प्राप्त झाले. मंडळी, 1 महिना यावं म्हणून माझा गेला, काही येणंच झालं नाही. काहीतरी प्रॉब्लेम, काहीतरी परेशानी होत होत्या. हे पहा, माता राणीचं दर्शन झालं. शुक्रवार असल्यामुळं बायका तिथं म्हणजे परडी भरण्यासाठी गर्दी करत होत्या, म्हणून आम्ही बाहेर आलो. बाहेर आरती घेऊन आल्याच्या नंतर इतकं आनंद, इतकं ऊन होतं की बापरे, इतकं ऊन होतं की विचारता सोय नाही मैत्रिणींनो. तरी पण आम्ही अशा उन्हात माता राणीच्या दर्शनाला आलो बघा. असं वाटतच नव्हतं की 7:30ला निघालोय की काय. बरं का, खूप ऊन आहे सध्या आमच्या इथं लातूरला. आणि दर्शन झालं आणि मंदिराच्या बाहेर पडले. मला तुम्हाला एक अलौकिक गोष्ट दाखवायची आहे. आता लातूर जिल्ह्यातल्याला माहिती आहे मी काय दाखवणार आहे ते. हे पहा, हे रेणुका मातेचं मंदिर. ह्या मंदिराच्या ज्या बाजूला 2 डिकमाली आहेत. हे पा बघा तुम्ही, हे पा, याला डिकमाल म्हणतात. ह्या डिकमालीचं असं वैशिष्ट्य आहे, हे पा, ही एक आणि ही एक, 2 डिकमाल आहेत. तर ह्या दसऱ्या दिवशी म्हणजेच शिलंगणा दिवशी दोन्ही डिकमाली हलतात. मी माझ्या डोळ्यांनी बघितले. मला पण पहिलं वाटत होतं की नथिंग, पण ह्या खरंच डिकमाली हलतात. तुम्हाला जर माझं खोटं वाटत असेल तर तुम्ही दसऱ्या दिवशी 6 वाजता रेणापूरला जायचं आणि हे बघायचं. खरंच आहे हे. मग आम्ही दर्शन केल्याच्या नंतर बाहेर येऊन प्रदक्षिणा तर घातल्याच पाहिजेत, म्हणून असल्या उन्हात मी माझ्या माता राणीला प्रदक्षिणा घातली. पण मला उन्हाची भनक सुद्धा लागली नाही. असं वाटायलं की तिनं म्हणायली मला, खाली बैस घे आराम, मुखावरती आला घाम, मुखावरती आला घाम, विष्णुदास आदराण वारा घाली पदराण, विष्णुदास आदराण वारा घाली पदराण, माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली, हो माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. ह्या गाण्याप्रमाणे असं मला माता राणी, खाली बैस ग, घाम आलाय, तुला वारं घालते, असा मला भास झाला मंडळी. आणि मी जेव्हा असा करून पदर घेतला तेव्हा असं मला माझ्या मनाला जाणवलं की तिनं माझ्या डोक्यावरती पदर धरलाय. खरंच शपथ, अप्रतिम भास होता माझा आणि तो भास नव्हता, खरोखर होतं. आम्ही दर्शन वगैरे करून प्रदक्षिणा घालून मंदिराच्या बाहेर आलो.